आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तर वाटलं बुडती आता गेम माझी. तुझी भाची कुठल्या स्टेजला आली कळलं का? कंच्या स्टेजला जाऊन दे. मी कंच्या स्टेजला आल्या बघा. 113. अगं गेमची स्टेज म्हणत नाही मी, आपल्याला गांडवायचा प्लॅन चालू आहे त्यांचा. काय बया, तुमच्या बोलण्यामुळे ही तर माझा गेम हवर झाला. इथं आपला गेम ओव्हर व्हायची वेळ आली. म्हणजे हा नक्की झालंय तरी काय? तुला बोललो होतो का नाही, मंजू आणि तो सत्या दोघांचं काय तर झंगाट चाललंय म्हणून. आता मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले. मंजू त्या दोघांना सांगत होती, एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या की परत काहीच दांडकटी येणार नाही म्हणून. काय सांगताय? तुझी भाची तुझ्या पुढचा विचार करते. दिसायला ती किती भोळी साधीसुधी असली का नाही. केसानं गळा कापल ते आपला. कापून ती की तिने केसानं गळा कापायच्या आधी तिची केस मी उपाटते का नाही बघा तुम्ही. आणि तसं बी मी एखादा प्लॅन केलाय आणि तो फेल गेलाय असं कवा झालंय का? लई वेळा. हा कधीतरी. आजचा प्लॅन काय होते काय माहिती. तुम्ही बघाच आता मी काय करते. म्हणजे काय करणार आहेस तू? हॅलो. हा हॅलो गुरुजी. हा नमस्कार, बोला ना. हा नमस्कार नमस्कार गुरुजी. ठेव का येत्या 5 दिवसात लग्नाचा जी कोणता मुहूर्त असेल का नाही तो सांगा. अहो ताई, तुम्हाला त्या दिवशीच मी सांगितलंय येत्या 5 दिवसात मुहूर्त नाहीये. येऊ का गुरुजी? आता ती तुमचं तुम्ही बघा काय असेल ती. पण मला येत्या 5 दिवसात का नाही लग्नाचा मुहूर्त काढून द्या. काय जरी झालं तरी येत्या 5 दिवसात मला मंजू आणि आमच्या डीजेचं लगीन लावायचंय म्हणजे लावायचंय. ठीक आहे, मी बघून कळवतो. हा पण या वेळेला तरी लग्नाचं नक्की आहे ना? का आपलं मला नुसतेच मुहूर्तावर मुहूर्त मुहूर्तावर मुहूर्त काढायला लावा? नाही नाही तसं नाही गुरुजी. पण कसं आहे ह्या टायमाला तुम्ही जी कोणता स्टँडर्ड मुहूर्त देणार का नाही काढून त्या दिवशी आम्ही लग्न करणार. ठीक आहे, बघतो आणि कळवतो मी. हा चालतंय चालतंय. आता ही म्हणजे माझ्या तावडीतनं कशी जाते का नाही तीच बघते. देवा, तुझे लय उपकार झाले बघ. माझ्या मागची पीडा सुटली. आता मंजू कशी एकदम टेन्शन फ्री राहणार. कारण सत्याचं लगीन लागणार, पण त्याच्या पाठोपाठ माझं बी लगीन होणार. पण ते सोड, त्याला काही इलाज नाही आता. जे पदरी पडले ते पवित्र म्हणून घ्यायला हवं ना. पण तू फक्त एकच आशीर्वाद दे मला, का माझं आणि सत्याचं लगीन आरामात पार पडू दे. काय मॅडम? काका तुम्ही? आज एकदम खुश दिसताय. खुश काय तवा, देवाचे आभार मानायला आले होते. आणि काका खरंच सॉरी, मी तुमच्या बायकोला. तू जे काय केलंस ना ते एकदम बरोबर केले. तसंही हिच्या आणि सत्याच्या वागण्याला माझा कायम विरोधच आहे.
आणि मी जर त्या ठिकाणी असतो ना तर मी स्वतः पोलिसात येऊन तक्रार दिली असती. काका सॉरी, पण सत्य तुमचं पोरगा असून पण दोघांच्यात एवढा फरक कस काय? खरं तर मीच कुठंतरी कमी पडलो. जाऊ दे. मला असं कळलं की तू आमच्या सत्यासाठी पोरगी शोधतेस. होय, ती रुपाली म्हणून पोरगी होती बघा. हा, तिचं काय नाही म्हणजे तिनं तर नकार दिला होता ना. होय, पण ती आता लग्नाला तयार आहे आणि तिच्या घरचे बी सोयरीक जुळवायला तयार आहेत. आणि आता ह्या घरात तुमच्यासारखा माणूस आहे म्हणल्यावर मी बी निवांत. तरी पण ती पोरगी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेते, स्वतःची अडचण करते. खरं तर आमच्या सत्याला चांगल्या वाईटाची जाणीव करून देणारी, त्याला सुधारू शकणारी एक पोरगी माझ्या नजरेत होती. मग काय झालं तिचं? जाऊ दे, आता ती वेळ निघून गेली. वेळ आहे, तुम्ही तिचं नाव आणि पत्ता सांगा फक्त, मी स्वतः जाऊन बोलते तिच्याशी. एक सांगू तुला, माणसाच्या जे नशिबात असतं ना तेच घडतं. जाऊ दे, चल मी माझ्या कामाला लागतो. ठीक आहे, मी बी मम्मी साहेबांनी जाऊन ही खुशखबर देते. पण जरा बेतानी जा, कारण मायाचा स्वभाव तुला आता चांगलाच कळला असेल. अगं घाबरू नकोस, ती काही खाणार नाही तुला. आणि तसंही ती जर काही जास्त बोलली ना तर कर परत एकदा अटक तिला. काय काका तुम्ही पण ना. चला येऊ का? बोल ना मेरी जान, झाला का काम? झालंय. मी त्या येड्या मुलीला सांगितलंय की मी सत्याशी लग्न करायला तयार आहे. शाबाश शाबाश. आता इथून पुढं तू माझ्या प्लॅन नुसारच समजा वागायचं. पण तुझा काय प्लॅन आहे ते सांगशील का मला? जरा पेशन्स ठेव माझी राणी. परफेक्ट टाइम आल्यावर तुला समज कळ. आता तू तुझ्या आई बापासमोर फक्त असं दाखव की तू मला विसरून गेलीस. बाकी मी बघतो काय करायचंय ते. काय तुझा प्लॅन फक्त फ्लॉप होऊ दे रे. मी ना त्या सत्याशी लग्न करून मोकळी होणार आहे. अगं अशी येळच नसते बघ माझी राणी. जरा विश्वास ठेव माझ्यावर. चल ठेवतो फोन, माझा बिझनेसचा टाइम झालाय. हा हा ठीक आहे. बाय, लव्ह यू, मिस यू. चल बाय, आय लव्ह यू. चल. हा हा हा.